लेंथ आणि लाईन वरती पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट आलाय. बॅटच्या एजला तिथे बॉल जरूर लागला, परंतु तिथे धाव घेण्याची कुठलीच संधी नव्हती. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. थर्डमॅन तुम्हाला पाहायला मिळेल. पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक. ऑन साईडला तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कमी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. अँगलनं बॉल ऑफ्टनच्या बाहेर गेला, आणखी जास्त बाहेर जाताना पाहायला मिळाला. दुसरा बॉल देखील डॉट आला. चांगली सुरुवात. ड्रीम स्टार्ट फॉर बॉलर मयूर जाधव. चांगली सुरुवात त्याने केली आहे. हेमंत भोपी आणि संदेश भोपी ही जोडी मैदानावरती आहे. 2 बॉल लगातार डॉट आले. चांगली सुरुवात गोलंदाज मयूर जाधव यांची पाहायला मिळाली. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फुलटॉस बॉल होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मिडऑफच्या काढून त्याला बॅकअप केले आणि एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे. बिकॉज ती रन मात्र काउंट केली जाते, म्हणून ती धाव महत्वाची आहे. एक धाव धावफलकावरती मात्र इथे जोडली जाते. एका धावेने खरं तर या धावफलकाला सुरुवात झाली आहे. पहिली धाव धावफलकावरती नोंदवली गेली आहे. बॅटर हेमंत भोपी मार्क ऑफ झालेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ केलाय आडव्या बॅटने. हा प्रहार, हा व्हॉलीबॉल होता आणि या बॉलला फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. षटकारांना खातं खोलतायत. संदेश भोपी डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती दाखल झालेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती त्यांनी केले आक्रमण. ठोकलाय षटकार. त्यावरती मात्र आक्रमण केले. ठोकलाय गगनचुंबी षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. खरं तर संपूर्ण जगाच्या मातीला पडलेलं कोड आणि हिंदुस्थानच्या मातीला पडलेलं गोड सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंती. फुलरलेनचा बॉल होता. बॅटच्या एजला लागला. थर्डमॅन रिजन मध्ये हा बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. यावेळेस नशिबाची साथ मिळते फलंदाजाला आणि बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. बॅटिंग करणारी टीम देखील आता चार्जअप करताना पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला दिशा दिली स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. बॉल जाईल सीमारेषे पार. यावेळेस देखील नजाकत पाहायला मिळते. चौकार. फर्स्ट ओव्हर बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी पाहायला मिळते. अन्वी 11 जय बजेश्वर साई. येस सर, सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. मंचावरती मान्यवर आपण पाहताय साईगावचे लाडके सरपंच हनुमंतजी भोपी साहेब, त्याचबरोबर अतुलजी भोपी, मनोजजी भोपी, नाथाजी भोपी आणि अनंतजी भोपी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सोमनाथजी. मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आणि सर्वांचं स्वागत मात्र इथे शाब्दिक शब्दसुंदांनी सोमनाथजी यांनी केलेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. 15 विदाऊट लॉस. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. आज खरं तर तिथीनुसार शिवजयंती आहे आणि बऱ्याच ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते. साधारणतः 33 कोटी देवांची मंदिरं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु माणसाच्या जन्माला येऊन देखील देवत्वाला जाता येतं याचं जगामधलं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराजांची जयंती ही मात्र 365 दिवस आपण साजरी केली पाहिजे, कारण इतकं मोठं कार्य आणि कर्तृत्व त्यांचं आहे. खरं तर या संपूर्ण भारतासाठी आणि जगासाठी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे, कारण रयतेचं राज्य निर्माण करणारा एकमेव
फटका आहे, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय, एक टप्पा घेतलाय आणि बॉल जाईल सीमारेषे पार. कमालीचा फटका पाहिला आपण. हाफ बॉल होता आणि मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ बॅटने फी मध्ये खेळतायत. चौकार अर्जित केलाय. चौकाराच्या मतीने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. बॅटच्या आतल्या एजला लागला. शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते. दोन्ही बॅटर एकाच एंडला रनआउटची अपॉर्च्युनिटी निर्माण झाली आहे आणि इथे आवश्यकता नव्हती या धावेची. रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत. विकेट. प्लेज लागून तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. फुल लेनचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. यावेळेस मात्र ब्लॉक होल मध्ये हा बॉल टाकलाय. पूर्णपणे फलंदाजाने खोदून काढले बॉलला. इथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. साईगावचे मान्यवर वैभवजी भोपी साहेबांना विनंती आहे, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वैभवजी भोपी मान्यवरांना विनंती आहे, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. कमालीचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळतायत. स्ट्रेट बॅटने पुन्हा एकदा ड्राईव्ह केला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालाय आणि एक धाव प्राप्त होईल. डाऊन द ग्राउंड. खूप चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स. संदेश भोपे आणि भूषण भोपे ही जोडी मैदानावरती आहे. सुरुवात मात्र खूप चांगली पहिल्या षटकामध्ये मिळाली होती. याही षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु तदनंतर रनआउट स्वरूपामध्ये हेमंत भोपी बाद झालेत आणि तो मोठा आघात होता टीमसाठी. तिथून मात्र सावरावं लागेल. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करणं गरजेचं आहे. मॅचचं मोमेंटम ठेवणं गरजेचं आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. ओ कमालीचा बॉल आहे. जेव्हा जेव्हा लेंथवरती बॉल पडतो आणि लेंथवरचा बॉल अतिरिक्त उसळी घेतो, फलंदाज म्हणून त्या बॉलला खेळणं खूप कठीण काम आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता हातामधून बॉल रिलीज होताना पाहता, बॉलचा टप्पा देखील पडताना पाहता, परंतु ज्यावेळेस अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उसळी बॉल घेतो ना, तो बॉल खेळणं फलंदाज म्हणून खूप कठीण काम आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. थोडासा स्लोप देखील आहे विकेटला त्या बाजूने. हा देखील कमालीचा बॉल आहे. यावेळेस देखील थोडीशी अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि हा देखील बॉल डॉट आलाय. बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन रो. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना 20 धावा धावफलकावरती आहेत. अन्वी 11 जय भोजेश्वर साई. महाराष्ट्राचे नामांकित गोड गळ्याचे गायक साईगावचे मान्यवर तेजसजी तरे मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. तेजसजी तरे साईगावचे नामांकित गोड गळ्याचे गायक मान्यवरांना विनंती आहे, आपण या मंचावरती सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला गोलंदाजी करणारी टीम थोडीशी घाई करायची. 7:03 पहिला बॉल पडला होता. 7:13 झालेत. बरोबर 10 मिनिटांमध्ये आपली 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. या ठिकाणी बनवावे लागतील आणि त्यापेक्षा जास्त जर म्हणलं तर ते बोनस या ठिकाणी असतील. या मैदानावरती मात्र हाय स्कोरिंग वेन्यू आहे. नवीन मैदान आणि खरं तर अतिशय नेत्रदीपक असं मैदान या ठिकाणी बनवलेलं आहे. त्यासाठी कौतुक केलं पाहिजे. फ्रेंडशिप मित्रमंडळ एरंजाड मोहपाडा
संपूर्ण मित्रमंडळाच्या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे. अतिशय सुसज्ज मैदान आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. राईट आर्म राऊंड द विकेट, लोअर फुल टच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ते बनतील फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. फॉर्च्यून ऑलवेज फेवर ब्रेव हे चित्र पाहायला मिळालं. तकदीर हमेशा बहादुर को साथ देता है आणि ते चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. षटकार आलाय. षटकारानंतर मात्र नशिबाचा चौकार देखील आलाय आणि मॅच बॉल मे बी मैदानामध्ये आलाय. यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मोठा गॅप आहे. त्या गॅपला मात्र भेदण्याचं काम इथे केलंय, परंतु क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केलेत, बॉलला रोखलंय आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग संदेश भोपी या षटकामध्ये करतायत. आक्रमक पवित्रा मात्र पाहायला मिळालाय. पॉवर प्ले संपलाय, परंतु पॉवर रेटिंग जी आहे ती मात्र नेहमी सुरू आहे. संदेश भोपी कमालीची बॅटिंग आपल्या संघासाठी मैदानावरती करतायत. पुढचा बॉल मयूर जाधव. फुल लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर पॉईंट रिजनमध्ये 1 धाव तिथून प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. 33 लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इज इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 33 धावा धावफलकावरती आहेत. तर बेल्स डिस्लॉच झाली ना स्ट्राईक एंडला. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33. पुढचा बॉल बॅटच्या एजला बॉल लागलाय. पॉइंट रिजन मध्ये, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस आणि इथे मात्र एका धावेची प्राप्ती होईल. काल देखील एकाच सामन्यामध्ये एका फलंदाजे 4 झेल सुटलेले आपण पाहिले. दिलीप त्यांचं मे बी नाव होतं आणि त्यांनी तो सामना तिथे जिंकलेला आपण देखील पाहिला. कॅचेस विन द मॅचेस हे चित्र आपल्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये अनेक वेळा पाहायला मिळालं. स्टिवाचा झेल हर्षल गिब्सने सोडला आणि त्यानंतर मात्र स्टिवाचे उद्गार होते, तुम्ही झेल सोडला नाही तर तुम्ही हा वर्ल्ड कप सोडलाय. दक्षिण आफ्रिका तिथून पराभूत झाली आणि यावर्षी देखील सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आफ्रिका पुन्हा एकदा पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 34 धावा धावफलकावरती. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र छेडण्याचा प्रयत्न होता आणि इथे बॅटचं एज लागलंय. एज हँड टेकन बिहाइंड द विकेट. आणखी एक फलंदाज बाद. पहा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू आहे.
एक टीमचा पाठीराखा मैदानावरती पोहोचलाय. दोन्ही टीमचे पाठीराखे पोहोचणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत. 34 धावा, 34 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात हेमंत भोपी आणि संदेश भोपी यांनी दिलेली आहे. भूषण भोपी आणि हर्षल तरे ही जोडी मैदानावरती आहे. त्यांना देखील चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. अंतिम 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. अगदी संदेश भोपी यांनी अंतिम बॉलवरती ऑफस्टम्पच्या खूप जास्ती बाहेर बॉल होता, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात ना, क्रिकेटचं एक तंत्र आहे की आतल्या लाईनच्या बॉलला सोडू नका आणि बाहेरच्या लाईनच्या बॉलला छेडू नका. तिथे मात्र छेडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये संदेश भोपी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 34. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ज्या 2 फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली ते दोनही फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला परतलेत. म्हणजे MD11 शिरगाव संघाकडे पुनरागमन करण्याची संधी आहे. इथून मात्र कोण कोणावरती भारी पडते अंतिम 2 षटकांमध्ये हे चित्र आपल्याला पाहायचे. 5 षटकांच्या मॅचेस या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आयोजकांनी सांगितलं की 5 षटकांच्या मॅचेस आपण ठेवतोय, कारण आपण जी प्रवेश फी घेतोय ना, तर प्रत्येकाला पुरेपूर त्याचा फायदा घेता आला पाहिजे, खेळता आलं पाहिजे, हा त्यांचा मानस आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. बॅटच्या एजला बॉल लागलाय. लाजवाब शैली ते टिपलाय. आणखीन एक सफलता. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. आणि नवीन फलंदाज अविनाश भोपे आता मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती अविनाश भोपे मैदानावरती दाखल होत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 सफलता. कोहिनूर कमालीची गोलंदाजी करतायत. 2 कन्झिक्युटिव्ह विकेट इन अ रो आणि आता बॉलर ऑन अ हॅट्रिक. गोलंदाज कोहिनूर पुनरागमन करतायत. ऑलमोस्ट इथे हॅट्रिक होती, परंतु मे बी बाउन्स बॉल गेलाय. बम बॉल. इथे मात्र डॉट बॉल असणारे. अप्रतिम सुरुवात मात्र पाहायला मिळाली. पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमने डॉमिनेट केलंय, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये कोहिनूर गोलंदाजी ट्रॅकवरती आले आणि क्या बात आहे. कमालीची कामगिरी कोहिनूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी या टीमचा हिरा आहे. कोहिनूर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कमालीचा फटका. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉलला रोखण्याचे प्रयत्न जरूर करतायत आणि इथे 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. चांगला फटका आपण पाहिला. ऑन दी अप हा फटका. ऑन दी टोज देखील तुम्हाला पाहायला मिळाला. अपिच खेळले होते. अगदी डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये 2 धावा तिथे प्राप्त झाल्या. स्क्वेअर कटचा हा फटका होता. क्रिकेटचे जाणकार मंडळी मैदानावरती आहेत आणि चर्चा सुरू झाली की चांगला फटका होता. बॅकफुटला जात असताना हा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. 2 धावा इथे प्राप्त झाल्या आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. 36.
षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. आतापर्यंत विकेटचा सिलसिला सुरू होता, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 36 धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील पुनरागमन या सामन्यामध्ये करावं लागेल. राईट अमोर द विकेट, डाऊन दी लेग हा बॉल वाईड. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 37 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 37 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 लॉस ऑफ दी 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला, माफ करा, 3 षटकांचा खेळ संपला, त्यावेळेस 34 धावा धावपलकावरती होत्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. 4 फलंदाज बाद झालेत. फुलर लेनचा बॉल ऑस्टनच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. रनिंग बिटवीन द विकेट, इथे मसला होऊ शकतो आणि मे बी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट चेक केलं जाईल. निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. डिसिजन पेंडिंग. अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट. हॅलो, प्रतीक भोपे यांनी जर षटकार लगावला तर टाळके ग्रुप साईगाव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. नॉट आउट. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 39 धावा धावपलकावरती आहेत. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावपलकावरती आहेत. प्रति स्ट्राईक वरती आहेत. ज्यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे आणि एक टप्पा घेतला, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहे. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. प्रतीक भोपे यांनी जर षटकार लगावला तर टाळके ग्रुप साईगाव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी असणार आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावपलकावरती धावा आहेत 41 लॉस ऑफ दी 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अन्वी 11 जे भोजेश्वर साई संघ मैदानावरती खेळतोय. सन्माननीय अनंतजी भोपी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये MD 11 सिरगाव अर्थात गोल्डमॅन मेतेजी धुळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. या 2 संघांदरम्यान क्रिकेटचं घमासान मैदानावरती सुरू आहे. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. शेवटचं एक षटक अद्यापही बाकी आहे या पहिल्या डावामध्ये. खेळाचं पूर्वार्ध मैदानावरती सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये एका षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक या ठिकाणी असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकासाठी गोलंदाज सुजल दाखल होत आहेत. चांगली धावसंख्या उभारली. 41 धावा धावपलकावरती आहेत. डावाला फिनिशिंग टच द्यावे लागतील. कोहिनूर यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 4 मध्ये केवळ 7 धावा आणि 2 महत्त्वाच्या सफलता त्यांनी आपल्या नावावरती केल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. मयूर जाधव यांचं पॉवर प्लेचं पहिलं षटक 15 धावा 15 विदाऊट लॉस. तिथे मात्र विकेट आली नव्हती. सेकंड ओव्हर आपण पाहिली जीवन भोईर यांची, तिथे 5 धावा आल्या, 1 विकेट त्यांनी देखील मिळवली. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये मयूर जाधव यांच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण झालं. 14 धावा खर्च केल्या, 1 सफलता त्यांनी मिळवली आहे. आणि षटक क्रमांक 4 मध्ये कोहिनूर यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. कोहिनूर आणि त्यांच्या जोडीने जीवन भोईर या जोडीने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. बाकी मयूर जाधव थोडेसे महागडे राहिलेत, जे स्ट्राईक बॉलर होते त्यांच्यावरती मात्र आक्रमण झालंय. आणि असं अनेक वेळा समोरच्या टीमची रणनीती असते, जो स्ट्राईक गोलंदाज आहे त्याच्यावरती मात्र आक्रमण. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले देखील होता, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये देखील 14 धावा या ठिकाणी खर्च केल्यात मयूर जाधव यांनी. सुजल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होईल. हर्षल तरे आहे स्ट्राईक एंडवरती आणि पॉइंट रिजनमध्ये हा बॉल चाललाय. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट होत आहेत. विकेट आली रनआउट स्वरूपामध्ये. फलंदाज बाद.
मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय हनुमानजी भोपी साहेब, सरपंच साईगाव, सन्माननीय अतुलजी भोपी साहेब, मनोजजी भोपी साहेब, नाथाजी भोपी साहेब, अनंतजी भोपी साहेब हे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे नामांकित गोड गायक साईगावचे सुपुत्र सन्माननीय तेजजी तेरे साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. वैभवजी भोपी देखील उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. यापैकी कुणीही जर आलं नसेल तर आपल्याला देखील विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. फुलर लेनचा बॉल ऑन साईडला हा फटका आहे. काऊ फेजला बॉल खूप वेगाने निघाला अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फंबल झालाय, हलकस फंबल आणि 2 धाव होतील मुकम्मल. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. माफी असावी, 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 फुलटॉस बॉल होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळायचा होता आणि तिथे एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. बॉल अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुनरागमन तर केलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. खास करून आपण कौतुक केलं गोलंदाज जीवन भोईर यांचं, कोहिनूर यांचं कौतुक केलं पाहिजे. 2 षटकांमध्ये केवळ दोघांनी मिळून अगदी 12 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वपूर्ण विकेट देखील आपल्या नावावरती केल्यात. सुजल गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक मैदानावरती सुरू आहे आणि अद्यापही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र डावाला फिनिशिंग टच द्यावे लागतील. जे 2 बॅटर मैदानावरती आहेत दोघांनाही चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. दीपेश भोपी स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकामधले 3 अधिकृत बॉल शिल्लक आहे. 3 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. दिस इज लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस इन दिस इनिंग. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. वैभव खंबाळे मैदानावरती दाखल झालेत. अंतिम 2 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. लास्ट 2 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. शेवटचे 2 अधिकृत बॉल अद्यापही शिल्लक आहे. कमालीचा फटका आहे. सरळ बॅटने प्रहार केलाय आणि क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतायत. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. क्षेत्ररक्षक स्ट्रेट होता, त्याला देखील बॉल आणला नाही. इतक्या वेगाने हा फटका आपण पाहिलाय. स्ट्रेट ऑन ड्राईव्ह आपण पाहिला. वैभव खंबाळे मैदानावरती दाखल झालेत आणि स्ट्रेट अवे पहिल्या बॉलवरती कमालीचा फटका. क्रिकेटचा क्लास त्याने दाखवलाय. ठोकलाय चौकार. 49 धावा धावफलकावरती. 49. शेवटचा अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. वैभव खंबाळे स्ट्राईक एंडवरती. अंतिम बॉल यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून उडवलाय. 2 धावांचा प्रयत्न नक्कीच असणार. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावा पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर झालाय मैदानावरती आणि तिसरी धाव इथे पूर्ण होणार नाही. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 51 धावा धावफलकावरती आहेत. 52 धाव्यांचं लक्ष असेल. 52 इज द टार्गेट. मोपाडा संघाचे संघनायक आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव मध्ये थोडेसे चेंजेस असणार आहे. यानंतर एक्स्ट्रा पोलची आपण मॅच या ठिकाणी खेळणार आहोत. जे हनुमान कानोर संघाचे संघनायक आपण या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचे आपल्या विनंती आहे. जे हनुमान कानोर संघाचे संघनायक आपल्या विनंती आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. पहिल्या डावामध्ये 51 धावा बनल्यात आणि MD11 सिरगाव संघासमोर 52 धाव्यांचं लक्ष असेल. 52 इज द टार्गेट. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसे मायक्रोफोनवरती जोडले जातील
बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, धन्यवाद. तर काही विशेष सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. आपण सन्मानित करणार आहोत सन्मान्य श्रीमान साई गावचे सरपंच हनुमानजी भोपी साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जातोय. सन्मान्य राहुलभाई मिश्रा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय हनुमानजी भोपी साहेब सरपंच साईगाव साहेबांना विनंती, आपण या आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. साईगावचे कार्यसम्राट सरपंच साहेब सन्माननीय हनुमानजी भोपी साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय हनुमानजी भोपी साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. अतिथी देवो भव ही भारताची धरा आणि तुमचा सन्मान करून आम्ही पाळतो परंपरा. सन्माननीय हनुमानजी भोपी साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. साईगावचे सरपंच सन्माननीय हनुमानजी भोपी साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तदनंतर सन्माननीय अतुलजी भोपी साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान अतुलजी भोपी साहेब, आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतुलजी या, आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ईद आयडॉल आहेत खरं तर सन्मान्य अतुलजी भोपी साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. सन्मान्य अतुलजी भोपी साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्मान्य श्रीमान मनोज भोपी साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. सन्मान्य श्रीमान मनोज भोपी साहेब, आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान मनोज भोपी साहेब, आपण या, आपला देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान मनोज भोपी साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय उपसरपंच आहेत साईगावचे मनोज भोपी साहेब, त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय नाथाजी भोपी साहेब, आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय नाथाजी भोपी साहेब, आपण नाही या, आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. खरं तर त्यांच्या गावचा सामना आहे आणि गावचा सामना पाहण्यासाठी ग्रामस्थांची मात्र आज आपल्या मुख्य मंचावरती उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय नाथाजी भोपी साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान नाथाजी भोपी साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य राहुलजी मिश्रा साहेबांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान आपण संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय अनंतजी भोपी साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती संपन्न करणार आहोत. आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अर्णवी 11 जय भोजेश्वर साई संघाचे पुरस्कर्ते आहेत अनंतजी भोपी साहेब, उद्योजक देखील आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय अनंतजी भोपी साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान अनंतजी भोपी साहेबांचा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. संघाचे पुरस्कर्ते आहेत अर्णवी 11, त्यांचा देखील विशेष सन्मान त्यांच्या मुलीच्या नावाने खरं तर हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जय भोजेश्वर साई.
त्यानंतर आणखी एक सन्मान आपल्याकडे बाकी आहे. पहिल्याच बॉलवरती बॅटचा आतलं एज लागलेलं आपण पाहिलंय. महाराष्ट्राचे नामांकित गोड गायक साईगावचे तेजेजी तरे साहेब आपण देखील या. आपला देखील सन्मान मंचावरती केला जाईल. सन्मान्य श्रीमान तेजेजी तरे साहेब आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. या तेजेजी आपला देखील सन्मान इथे केला जाईल. खरं तर क्रिकेट व्यतिरिक्त अतिशय चांगला छंद ते जोपासतायत. महाराष्ट्राचे नामांकित गोड गायक आहेत साईगावचे सुपुत्र सन्माननीय तेजेजी तरे साहेब. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ, महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, त्यांना शाल दिली जाते आणि स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो. तदनंतर सन्माननीय वैभवजी भोपी साहेब आपण देखील या. आपला देखील सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जाईल. सन्माननीय वैभवजी भोपी साहेब आपण देखील या. आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सन्मान्य श्रीमान वैभवजी भोपी साहेब. आणि आता आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे जोडले जातील सन्माननीय राहुलजी चव्हाण. धन्यवाद. थँक्यू सो मच. स्थापून इंदवी स्वराज्य आपल्या शुरांलेली इतिहास गाथा असे जाणता राजा ताज जणी चुकवितो बाता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुद्रा करून मी राहुल नमदेव चव्हाण मांडकीवरी बदलापूर आज या मोहपाडा एरंदाडच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतो आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा, मोहपाडा एरंदाडकरांचा रंगतो आहे भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, मुख्य व्यासपीठावरील सरपंच साहेब, उपसरपंच साहेब सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही पाहताय. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला बाल मेल भगवा चषक ही स्पर्धा मैदानावरती रंगती. आणि आज खरं तर आपण पाहतोय हे मैदान पूर्णपणे भगवमय. तुम्हाला बाल मेल मैदानाच्या चौपेर बाजूला खरं तर हे भगवे झेंडे डौलणारे तुम्हाला जरूर पार मिळतील. सायगाव टीमसाठी खरं तर कॅश प्राईज येतोय. सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर सुंदर बैलाचे मालक प्रदीप मनीषेठ भोपे यांच्याकडून 3,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळते. आज रात्र क्रमांक 2 तुम्हाला पार मिळेल. रात्र वैराची असे म्हटलं जातं, परंतु मॅचमध्ये तुम्ही पाहताय 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक घमासान युद्ध तुम्हाला पार मिळेल. आणि बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय हर्षद तरीला तुम्ही पाहताय फुल टॉस बॉल. मेजवानी होती, विकेट करण्याची नाही जमलं. क्षेत्ररक्षक पॉइंटला उपस्थित आणि अखेर टिपली कॅच आणि इथून धक्का लागतोय. पहिला संघ तुम्हाला पार मिळेल MD11 शिरगाव संघाला. फलंदाज बाद. बावन्न धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली होती मैदानावरती. इम्रानच्या साथीनं कोहिनूरला आपण पाहिलं, परंतु इथे आता इम्रानच्या साथीनं कोहिनूर दाखल जरूर झाला. एक मोठा धक्का लागतोय, भोपळाही पडू शकला नाही आणि कोहिनूरला इथून मैदान सोडावं लागेल. हा पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानावरती लकी. हर्षद तरेला तुम्ही पाहताय दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगती पथावरती असताना तुम्ही पाहताय खरं तर तो दाखल झाला या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये तुम्ही पाहताय 52 धाबाचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना काय सुरुवात झाली आहे. आज खरं तर जयरमान जोवेली संघ देखील तुम्हाला इनॅक्शनमध्ये खेळताना दिसेल. आणि खरं तर काल ज्यांनी या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका पार पाडली ते विवेक गायकवाड सरांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. काल खरं तर आढावा घेतला या मैदानाचा आणि आज याच मैदानावरती त्यांचा खेळ तुम्हाला जरूर पार मिळेल. मुख्य व्यासपीठ पूर्णपणे गजबजलंय. तुम्ही पाहताय मुख्य मंचावरती हनुमंतजी भोपी साहेब दाखल झाले, त्यांचे वेलकम. त्यासोबत आज ज्यांनी संघ बांधलाय त्यांचे अर्णवी 11 चे पुरस्कर्ते. खरं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अनंताजी भोपी यांचं आगमन झालंय. आज अर्णवी अनंत भोपी या नावानं संघ मात्रावरती खेळतोय. जय बजेश्वर साई
संघ तुम्हाला जरूर पार मिळेल. त्यासोबत तुम्ही पाहताय उपसरपंच साहेब मनोजी भोपे यांचं आगमन झाले. त्यासोबत अतुलजी भोपी यांनाही तुम्ही पाहताय. नाथाशेठ भोपी यांचं आगमन झालं. त्यांचे भरपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. खरं तर सरपंच चषक ही स्पर्धा आपण पाहिला असेल. हनुमंतजी भोपी साहेबांच्या नावानं साईगावची स्पर्धा डोकेच्या मैदानावरती रंगली. अप्रतिम नियोजन आणि अप्रतिम आयोजन आपण पाहिला. त्या स्पर्धेमध्ये मग अविनाशजी भोपी असतील, संदेश भोपी असतील, दीपेश असतील, त्यासोबत हेमंत भोपी असतील. मोठी भूमिका होती आयोजकाच्या माध्यमातून आणि सक्सेसरित्या ती स्पर्धा देखील त्यांनी सक्सेस केली. नवीन बॅटर मैदानावरती मयूर जाधव दाखल होतो आहे. यावेळेला देखील बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, आपटी बार टाकण्याचा प्रयत्न आणि अखेर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पार मिळाला. त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. इष्टाच्या स्वरूपात एक धाव बाल केली. संदेश भोपी आलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आज टॉप गिअरवरती बॅटिंग केली संदेश भोपीने. धमाकेदार सुरुवात त्याने केली आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं एक मोठं धावफलक सेट झालंय. बाबड दाबा इथून चेस करायचे त्या मॅचमध्ये. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, मोठा मासा गळाला लागू शकतो, परंतु मिडॉपला खेळाडू होता. खरं तर मिडॉनचा खेळाडू डीपमध्ये होता. लॉंगॉनला हर्षल तरी भरपूर धावत परत पोहोचला, परंतु जोपर्यंत दीपेश मिडॉनवरून मिडॉनपर्यंत पोहोचेल तोपर्यंत कॅच ड्रॉप झाला. तो नोमॅन्स लँड झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर एक सिंगल भीती आहे, जीव भांड्यात अडकला असेल. कारण मयूर जाधव सारखा एक आक्रमक खेळाडू इथे मात्र सस्यात जर आऊट झाला असता तर पुढे मी म्हणेन अडचणीत सापडला असता संघ शिरगाव या मॅचमध्ये. भरतो अजूनही मैदानावरती डावखोऱ्याचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर लकी मैदानावरती उभा आहे. पाहायचं आता इतकंच या मॅचमध्ये शिरगाव टीमसाठी लकी किती लकी ठरतोय. आडवा बाटन घेतला, स्कोर लेगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये पोहोचेल भरपूर वेगानं. बॉल तो फेक करतोय डीपमधून, आपण पाहतोय वाराच्या वेगानं झपाट्यानं खेळाडू पोहोचला होता. बॉलला तो फेक करतोय. दरम्यान गणेश होते डीपमध्ये आणि तोपर्यंत आपण पाहतोय खरं तर या 2 धाबा इथून एकवट जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक एकच धाव एकवटली आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मेल जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावरती. धावफलक तुम्हाला पार मेल. 22 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक या मॅचमध्ये. बॅटची कडा यशाच्या मागे खेळाडू उपस्थित आणि इथे घडले काय, लकीला पुन्हा एकदा अनलकी आता ठरत असताना मैदान सोडावं लागेल. खराब क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही पाहताय पूर्णपणे पुन्हा एकदा लकी डावकुऱ्या त्याचा एक विस्फोटक बॅटर आता सहजरित्या मैदान सोडत असताना फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि खरं तर ज्यावेळेस ह्याचे संगीत कानावरती येतात ना त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा निर्माण होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ज्या व्यक्तिमत्वामुळे दाराला तुळस तर मंदिराला कळस सुरक्षित आहे, असे महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत तुम्हाला ऐकायला भेटतील. ओव्हर नंबर 2 मध्ये संदेश भोपीला तुम्ही पाहताय. भोपीने इथे कमालच केली या मॅचमध्ये, कारण धावचीच्या स्वरूपात अजून एक खेळाडू आऊट झालाय. 21 बॉल 44 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. प्रत्येक बॉलवरती दुहेरी जमा करावी लागेल. ऑन साईडला खेळलाय, डीपमधून खेळाडू पोहोचेल आणि दरम्यान पुन्हा एकदा एक चिकी सिंगल इथून एक मिनिट जाते. सिंगल डबलचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु सिंगल डबलने आता फरक पडणार नाही आहे मॅचमध्ये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅचमध्ये. तर इथून आता टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबलने काम चालणार नाही आहे, कारण जसं जसं आपण पाहतोय खरं तर चेंडू खेळपट्टीवरती आदळतात, मोठा फटका येत नाही आहे, थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे टीम शिरगावच्या खेम्यामध्ये. फुल टॉस बॉल मेजबानी होती आणि अखेर LBW च्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतोय, दे धक्का, मैदान सोडावं लागेल. फोन तुम्ही पाहताय जसा मैदानावरती दाखल झाला आल्या पावली जीवन भोईर मैदान सोडतोय.
19 बॉलमध्ये अजूनही धाबा चेस करावा लागतील. 43 हॅलो हॅलो 52 धावांचं टार्गेट होतं. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती पार बीतील. प्रगतीपथावरती असताना 11 बॉलचा खेळ संपला आणि धावफलक फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय अनिकेत. या वेळेला देखील इथे 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 घडले काय तर अपील स्ट्रॉंग आहे परंतु पंच सहमत नव्हते. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो. या मॅचमध्ये तुम्ही पाहता आणि अखेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पाल केली आहे. कशासाठी रिव्ह्यू घेतलाय? अल्ट्राइज नाही आहे, व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. चला चेक करतोय आपण. तिसरे पंच आपल्याकडे नक्कीच जोडले जातील. प्रशांत सूर्यराव सर काल या स्पर्धेमध्ये ते देखील चांगले खेळलेत आणि आज पुन्हा एकदा या मैदानावरती पंचाच्या भूमिकेत आपल्याला ते पार बीतील. त्यामुळे तिसऱ्या पंचाकडून काय निर्णय येईल व्हाईट बॉलसाठी ते आपण पाहणार आहोत. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल निघाला, थोडासा स्विंग देखील झालाय परंतु नक्की तिथे घडले काय हे चित्र आपण पाहणार आहोत. 52 धावा आपण पाहतोय. इथे चेस करायचे एक चित्र आम्ही नेहमीच पाहिले. साई संघ आता जेव्हा जेव्हा खरं तर टॉस जिंकतो बॅटिंग करता निर्णय घेतोय परंतु या मॅचमध्ये शिरगाव टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता कॅप्टनने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम साई संघाला. परंतु या मॅचमध्ये हेमंत भोपीच्या कांद्यावरती मोठी जिम्मेदारी असताना तो खरं तर धावचीच्या स्वरूपात आऊट झाला. असं वाटलं सारं संपलंय आता टीम साई संघासाठी परंतु मैदानावरती संदेश भोपीनं का बॅटिंग केली आज पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलंय खरं तर हम भी नाही किसी से कम. चला बॉलर मध्ये आलाय त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय त्यामुळे आपण त्यावरती ठाम असणार आहोत. त्यामुळे अजून पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. 11 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 10 स्कोरबोर्डवरती जोडली गेली. शेवटचा बॉल हा ट्रॅकर होता. इथे घडले काय पाहावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय. खरं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय आणि ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. पॉवर प्ले इथे मात्र पूर्णपणे संपलाय त्यामुळे सर्कलची पाबंदी आणि संसारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे आणि 2 ओव्हरच्या अंती तुम्ही पाहताय टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती जोडली गेली आहे. साई टीमचा रिव्ह्यू असणार आहे कारण रिव्ह्यू तुमचा गमावला नाही आहे याची तुम्ही नोंद घ्यायची. हेमंत तुम्ही पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊ शकता याची आपण नोंद घ्यायची आहे. अजून 18 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 42 धावा इथून चेस करावं लागतील. टीम MD11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाला. बदलापूरचे गोल्डमॅन आदरणीय मितेजी धुळे यांनी आज संघ बांधलाय. त्यांच्या नावानं संघ बाजारावरती खेळतोय. युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्याची ओळख आहे आणि आज तुम्ही पाहताय शिरगाव संघ त्यांच्या दाबानं मैदानावरती उतरला. या मॅचमध्ये इथून चांगली कामगिरी करावी लागेल कारण 52 धावाचं टार्गेट मोठं नव्हतं. या मॅचमध्ये ज्या प्रकारे सुरुवात झाली पहिल्या डाबाला खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या मयूर जाधवच्या विरोधात. त्यानंतर आपण पाहिलं कमबॅक केलं पूर्णपणे. ओव्हर नंबर 2 मध्ये हेमंत आऊट झाल्यानंतर जीवन भोईरनं चांगली बॉलिंग केली. त्याने फक्त 5 धाबा खर्च करत एक विकेट त्याने संपादित केली. त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहिलं मयूर जाधववरती आक्रमण चालवलं. त्याने 14 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा 4थं षटक चांगलं राहिलं. टीम शिरगावसाठी कोहिनूरनं फक्त 7 धाबा खर्च केल्या आणि 5व्या ओव्हरमध्ये देखील सुजलनं फक्त 10 धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं 51 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या आणि 52 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन सध्याच्या घडीला तरी संघ थोडंसं मी म्हणेन चाचपडत बॅटिंग करतोय कारण जबरदस्त आपण पाहतोय एकामागे एक खेळाडू आऊट होत गेले. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा असं शिरगाव टीमचा देखील डाव कोसळला आहे. या मॅचमध्ये परतो इथून 52 धाबा चेस करत असताना. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम साईगाव टायमर आम्ही ऑन केलाय. बरोबर आपण जर पाहिलं असेल तर 7:40 पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळलाय त्यामुळे आता क्षणाचाही विलंब करू नका अन्यथा 5व्या ओव्हरसाठी एक खेळाडू तुम्हाला 30 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जवळ आपण पाहतोय 15 मिनिटं आता झालीत आणि 15 मिनिटांमध्ये खरं तर फक्त 2च ओव्हर टाकलेत. 12 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये खरं तर तुम्हाला 2 ओव्हर टाकायचे आहेत त्यामुळे तुम्ही 5 मिनिटं उशिराने आहात याची आपण नोंद घ्यायची आहे. इथे घडले काय एसच्या मागे मिस्टेक झाली आणि बॉल निघाला नीट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आम आदमी का हात पंजा के साथ. सुधाकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हर्षल तरे. ज्या हर्षलनं पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या फक्त 4 धाबा खर्च केल्या तो 0 बॉल टाकत असताना 3ऱ्या ओव्हरमध्ये 5 धाबा खर्च करतोय.
मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहावं लागेल. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. त्यांच्या लगत बॉल चाललाय. टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये हेमंत भोपीच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होती. या मॅच मध्ये एक चेंडू खराब जरूर आलाय परंतु कमबॅक करायचं. या मॅच मध्ये या अनुषंगाकडे दाखल झालाय. पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट टाकतोय. इथून धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती धावा 15 धावा. यावेळेला देखील ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. तोच चेंडू फसवा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बोटं विखुरली, फिंगर रोल केली आणि टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय बॉल सरळ निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्टीच्या लगत हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून तर म्हटलं ना, रफ्तारकर राजा, रफ्तारकर सौदागर. आणि त्यासोबत आपण पाहतोय वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण नेहमीच पाहिले. त्यामुळे या मॅचमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅटची कडा एसच्या मागे विकेट किपर खडा परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न आता उभा झालाय. परंतु इथून तुम्ही पाहताय पुन्हा एकदा सिंगल भीती सिंगल डबल ना आता क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते 16 धाबा. धावफलकावरती पाहायला मिळतील. चला काका थोडंसं बाहेरून या. आपण मॅच चालू आहे त्यामुळे थोडंसं बाहेरून या आपण. नमस्कार. न्यूट्रल आहेत. धावफलक 16 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर ही जुनी परंपरा. एखादा व्यक्तिमत्व दिसल्यानंतर नमस्कार ते काकाने केलं त्यांनाही नमस्कार. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा यस्त्यांच्या मागे पुन्हा एकदा यष्टी रक्षक बीट आणि बॉल निघाला नीट. दन 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 करत लॉंग स्टॉप एंडला येतोय. नशिबाची साथ लाभतीये. येतोय चौकार. मी करत होतो कारण जशी स्ट्राईक रोटेट झाली मयूर जाधव नॉन स्ट्रायकिंग वरती आला. स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं बॅटर दाखल झाला अनिकेत आणि त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा त्या दिशेला फाईन लेगला फाईन खेळण्याचा प्रयत्न. घडले काय पाहावं लागेल. आय थिंक शरीरावरती चेंडू घासला हे सांगत असताना लेग बायच च्या माध्यमातून धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला भेटते जाऊन पोहोचली आहे. 21 धावा धावफलकावरती जोडली जाते. मुख्य व्यासपीठावरती राहुलजी मिश्रा दादांचं आगमन झालंय. वेलकम. खरं तर आज अमोलजी सोनांडे साहेब थोडेसे उशिराने येतील परंतु त्यांची जागा भरून काढत असताना आमचे राहुलजी मिश्रा यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. याच दरम्यान जोवेली संघ दाखल होतोय. बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आणि आमचे संस्थापक महेंद्रजी धुळे आपण आला असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोपणी सारखी बॅट फिरवली. बॉल जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने बॉलवरती उचलून फेक करेल. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ देखील खेळताना दिसेल आणि आमचे खजिनदार सचिनजी दलाल साहेब आपण आला असेल तर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 12 बॉलमध्ये 27 धाबा इथून चेस करावं लागतील. 18 बॉलमध्ये फक्त 25 धाबा खर्च केल्या टीम जयभोजेश्वर साई संघाने आणि आता 12 बॉलमध्ये इथून 27 धाब्याची गरज आहे. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपडा एरंजाड म्हटलं की नो डाऊट किशोरदादा मेहेर, समीरदादा मेहेर, प्रसाद मात्रे, त्यासोबत आपण पाहतोय आमचे भावेश सोनावणे असतील, भावेश मेहेर असतील, त्यासोबत चिकू याने तुम्ही पाहताय त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा आणि त्यासोबत सुलतानबाई असतील, विकास मेहेर असतील यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा कारण भरपूर मेहनत असताना या साऱ्यांना एकत्रित करत असताना आमचे मेंटॉर कोच राजेशजी मेहेर असतील,
विशालजी चौगुले असतील यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि सारे एकत्रित येत असताना खरं तर ही स्पर्धा भरवत असतात. आणि आज देखील तुम्ही पाहताय 12 बॉल 27 ची गरज आहे. हेमंत भोपी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत आणि जर त्यांनी विकेट हॅट्रिक संपादित केली तर रोशनजी भोपी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल. गावचा संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतो त्यामुळे सर्वांना असं वाटतं विकेट हॅट्रिक बाबी आपला संघ जिंकावा आणि त्यासाठी प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जातं या मॅचमध्ये देखील. परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व हनुमानजी भोपी साहेब त्यांच्या साथीनं आनंदाजी भोपी. पहिलाच बॉल खेतला ऑन साईडला आडवा बाटणं स्कोअर लेगला बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमा रेषापार धावा मिळतील 6. येतोय षटकार हेमंत भोपीचं केलंय. भव्य स्वागत वेलकम टू द ग्राउंड. हर्षलनं 15 आणि त्यानंतर तुम्ही पाहता आता धावफलक वेगाने सुसाट निघालाय. 12 मध्ये 27 ची गरज असताना पहिला षटकार आलाय. जयवंतजी मेहर यांचे पिता श्री वसंत काका मेहर यांचं आगमन झालंय. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खरं तर भरपूर बिजी शेड्यूल असताना देखील आमचे मोपाडा एरंजाडचे गोल्ड मॅन किशोरदादा मेहर यांना तुम्ही पाहता आज वेळात वेळ कडून वेळेवरती दाखल झालेत. त्यांचंही वेलकम. सुलतानबाई यांच्याशी चर्चा करत असताना मैदानामध्ये कुठे कमी तर राहिली नाही ना हे चित्र आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण ही स्पर्धा भरवण्यामागे त्यांचं देखील बोलाचं सहकार्य बरोबर यार. हे बंद रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वॉट अ शॉट डिग बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन 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 करत बॉल सीमा रेषेपार. पहिला बॉलवरती ताकद तर दुसऱ्या बॉलवरती नजाकत मिळतील धाबा 4 आणि रन मिलेगे 4 तो होगा बेडा पार. वरती दाखल होतोय. जगन्नाथ क्रीडा संकुल गाजरलं होतं त्या मैदानावरती देखील जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं असाल तर महाराज मागचा किताब जिंकत असताना अप्रतिम खेळ याच खेळाडूचा आपण पाहिलं होतं टीम शिरगावसाठी. आणि आज देखील मोक्याच्या निर्णय धोक्याची घंटा आता वाजली. कारण 12 मध्ये 27 धाब्याची गरज असताना 2 बॉलवरती 10 धाबा वसूल करतोय. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 17चा खतरा कोणत्या टीमवरती हे देखील पाहावं लागेल. या मॅचमध्ये हेमंत पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यानंतर स्वतःला पूर्णपणे थांबवलं. अनिकेतनं पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला. त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला. चौकार वसूल केला आणि आता स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्याने थांबवलाय. आणि अखेर तुम्ही पाहताय डॉट बॉल ची समाप्ती होत असताना पडतो यार इथे पाहावं लागेल लेग स्टिकच्या बाहेर की आतमध्ये. पंचाकडे विचारणा केली गेली. पंच वळत आहेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बरोबर तयार. समीर अनिकेत आहेत मैदानावरती आणि अनिकेत धारवेच्या पाठपद्धतीने अजून एक चौकार तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
धावफलक वेगाला पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता जाऊन पोहोचली. फलकावरती धावा तुम्हाला पार भेटतील. 40 धाबा जोडले गेल्यात. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 धाब्याची गरज. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे येतोय डॉट बॉल. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धाबा इथून चेस करावा लागतील. हे 2 बॉल बरोबर महत्वाचे येते. हे चित्र तुम्हाला पार भेटतील. त्यामुळे अजून या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये 12 धाबा. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. स्विंग आला मिस. टप्पा पडला. बोट विकुरली. फिंगर रोल केली आणि अखेर बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होती. त्यामुळे या मॅचमध्ये 6 बॉल 12 धाब्याची गरज आहे. 7-12चं समीकरण आपण पाहिलं होतं. खरं तर तुम्हा सर्वांचं आपुलकीचं समीकरण आपण पाहिलं. त्यानंतर शेवटचा बॉल देखील आपण पाहतोय. डॉट आला आणि अखेर आता 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 6 बॉलमध्ये 12 धाबा चेस करावा लागतील. टायमिंगकडे जर लक्ष दिलं तर 7:40 खरं तर सामन्याला सुरुवात झाली. त्यामुळे 4 ओव्हर आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं होते. परंतु जवळजवळ आता 7 मिनिटं आपण उशिरानं आहोत. त्यामुळे 5व्या ओव्हरसाठी एक खेळाडू जटियाड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंच लक्ष द्या. 7 मिनिटं खरं तर आपण उशिराने आहोत. टीम साई. त्यामुळे आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू जटियाड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या मॅचमध्ये आपण पाहिलं असाल अनिकेत का बॅटिंग केली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय जय भोजेश्वर साई. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील खेळलाय. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय खरं तर दीपेश भोपी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. असा एक खेळाडू ज्याच्यावरती नेहमीच विश्वास दाखवते टीम जय भोजेश्वर साई. परंतु या मॅचमध्ये त्याला धाबा रोखावा लागतील. इथून मात्र आपण पाहतोय 6 बॉलमध्ये गरज आहे आता 12 धाबा चेस करण्यासाठी. रोशनजी भोपी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल दीपेश भोपीसाठी. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. लवकरात लवकर मात्र सुरुवात करा. 6 बॉल आणि 12 धाब्याची गरज या मॅचमध्ये. पहिले 2 बॉल सारं काही सांगून जातील या मॅचमध्ये घडणार काय. कारण क्रिकेटचा खेळ असाच जोपर्यंत शेवटचा बॉल खेळपट्टीवरती पडत नाही तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही होत कोण इथून जिंकणार कोण. हे क्रीडांगण असंच आहे. या क्रीडांगणावरती बरेचसे चित्र आपण पाहिलं आहे. कारण या क्रीडांगणावरती आपण जर पाहिलं असेल तर मागील स्पर्धेमध्ये 12 बॉलमध्ये 10 धाबा रोखल्या गेल्या. 6 बॉलमध्ये 8 धाबा जवळजवळ 3 वेळा रोखल्या गेल्या. आणि याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं असेल तर 3 ओव्हरमध्ये 1 धाव देखील बनली नव्हती. हे चित्र आपण पाहिले. त्यामुळे हे क्रीडांगण असंच आहे. इथे जर सामने तुम्हाला जिंकायचे असतील तर मेहनत करावी लागेल. घाम गाळावा लागेल. हे चित्र आपण नेहमीच पाहिलं. त्यामुळे या मॅचमध्ये इथून आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 12 धाबा चेस करायचे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 15 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं ज्यावेळेस 15 धाबा आल्या आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धाब्याची गरज. बरोबर यार. बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचलाय. गॅप मधून बॉल निघालाय. डीप अक्रॉस स्कोरलाय क्षेत्रामध्ये. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा शोधलाय. गॅप लावलाय. मॅप बॉल जाईल सीमा पार. पहिल्या बॉलवरती धाव मिळतील 4. बॉल 12 धाब्याची गरज असताना पहिला बॉलवरती आलाय चौकार. 5 बॉल 8 धाब्याची गरज या मॅचमध्ये. जो मयूर जाधवला तुम्ही पाहिलं खरं तर चाचपडत तो खेळत होता या मॅचमध्ये. परंतु आता त्यांना देखील सांगितलं इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. त्यामुळे काप बॅटिंग करतोय. पहिला बॉलवरती चौकार आलाय या मॅचमध्ये. त्यामुळे धावफलक देखील वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 5 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 5 बॉलमध्ये इथून अजूनही 8 धाब्याची गरज आहे. एक विकेटसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. जीवन भोपे यांच्याकडून एक कॅश प्राईज दिलं जाईल. बरोबर यार.
सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. यशांच्या मागे घडली आहे चूक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 22च्या स्वरूपात येतोय चौकार. या मार्चमध्ये तुम्ही 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत जर मैदानावरती तुम्ही केली ना तर यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आणि ते चित्र तुम्ही पाहताय. प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक कष्ट मैदानाच्या आतमध्ये करते टीम शिरगाव. म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 99% मेहनत केली आणि 1% नशिबाची साथ लाभतीये. येतोय पुन्हा एकदा चौकार तुम्ही पाहिलाय. फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू हेमंत भोपी पोहोचलाय. त्याने टिपली कॅच आणि अखेर सामना पुन्हा एकदा टर्न घेतोय. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना शरीरासारखा रंग बदलणारा क्रिकेट मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. 2 ताकदवर टीमों के बीच मुकाबला चलता हुआ दोस्तों बदलापुर के सरजमी के ऊपर साई बनाम शिरगाव इन 2 टीमों के बीच मुकाबला चलता हुआ. पहिल्या 2 बॉल 2 चौकाराला. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा दाखवून दिलं की हम भी नाही किसी से कम. आणि अखेर येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 4 धाबाची गरज. अजूनही तुम्ही पाहताय आता 4 धाबाची गरज आहे. टीमची टोटल स्कोर बरोबरती जाऊन पोहोचती आहे 48 धाबा. 3 बॉल आणि 4 धाबाची गरज आहे. साईगाव टीम आता खरं तर ही चर्चा करत असेल या मॅचमध्ये जर तो चौकार आला नसता तर कदाचित 8 धाबा बातल्या असत्या 3 बॉलमध्ये. परंतु क्रिकेट काही होऊ शकतो या मॅचमध्ये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही आहोत की जिंकणार कोण. परंतु हा सामना जिंकणार कोण यापेक्षा चर्चा रंगली आहे की सामना कसा रंगेल. कारण 3 बॉल 4 धाबाची गरज या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. भगवा चषक ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये. अमोलजी सोनावणे साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पार मिळते. शेवटचे 3 बॉल 4 धाबाची गरज आहे. 6 मध्ये 12ची गरज असताना पहिल्या 2 बॉलवरती 8 रन आल्या. परंतु मयूर जाधव आता आउट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. निखिल मैदानावरती दाखल होतोय. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळेल कारण दबाव आहे. दीपेश भोपी मैदानावरती दाखल होतोय. ज्या दीपेशने करता 2 चौकार खर्च केले त्याने 1 विकेट देखील काढली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आज मात्र गावाची प्रतिष्ठा बनायला लागली आहे आणि इथून टॉप गिअरवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण समोर तुम्ही पाहताय डावखुऱ्यात त्याचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर दाखल झाला या मॅचमध्ये. निखिल 3 बॉलमध्ये 4 धाबाची गरज. इथे घडले काय तर डॉट बॉलची समाप्ती आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. फलंदाज बाद झाला आणि अखेर पुन्हा एकदा सफलता मिळते. या मॅचमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धाबाची गरज आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतात. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय म्हटलं जातं ना थके अभी प्यार ना हिम्मत हमने हारिया. हौसला है टीम साईगांव के लिए कुछ करके दिखाने का. इसीलिए तो मैदान के अंदर संघर्ष जारी है आणि तो संघर्ष तुम्हाला पार मिळेल. म्हटलं जातं ना या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघाचा खेळ आतापर्यंत तुम्हाला चांगला पार मिळतोय. मी आधीच म्हटलं होतं सामना रंगेल या शंका नाहीये. कारण शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की सामना जिंकणार कोण. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ आज मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना म्हटलं जातं ना खरं तर जर तुम्ही प्रयत्न कराल तर मैदानावरती यश तुम्हाला मिळेल या शंका नाहीये. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न आता मैदानावरती दोन्ही संघ करत असताना 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 4 धाबाची गरज आहे. 2 बॉलमध्ये 4 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील. कारण 6 मध्ये 12ची गरज असताना तुम्ही पाहताय सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 धाबाची गरज. संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल. 52 धाबा इथून चेस करायचे होते आणि आता शेवटचे 2 बॉल 4 धाबाची गरज. अधिकचा वेळ साई टीम खर्च करू नका. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 2 बॉल 4 धाबाची गरज. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहता यष्टीरक्षक तर बीट झाला. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 2 बॉलमध्ये 4ची गरज असताना चेंडू आलाय डॉट आणि इथे घडलंय काय पाहावं लागेल. खरं तर बॅटर तर निघाला होता. बऱ्याचशा घडामोडी आता इथे घडल्यात परंतु नक्की झालंय काय ते पाहावं लागेल. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील नक्की घडलंय काय. कारण बॅटर निघाला त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात की नाही हा देखील प्रश्न तुम्हाला पार मिळतोय. पंच नक्की या बॉलवरती आलंय काय
नॉट आउट. डॉट बॉल. जर धाव घेतली असते तर कदाचित एक सिंगल मिळाली असती, परंतु स्टॅकिंग एटचा बॅटर धावलाच नाहीये आणि अखेर साई टीम आज प्रेशरमध्ये करताय काय, परंतु हरकत नाहीये. शेवटचा एक बॉल 4 धाबाची गरज. या मॅचमध्ये सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये दोन्ही संघांसाठी. या मॅचमध्ये तुम्ही पाहता एक बॉल 4 धाबाची गरज आहे. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नाही मिळता. भरोसा दाखवलाय दीपेश भोपीवरती, आतापर्यंत चांगली कामगिरी तो करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला एकामागे एक खेळाडू आउट होत चाललेत. आणि या मॅचमध्ये आता एक बॉल 4 धाब्याची गरज असताना सामना जाणार कुठे? सामना जाणार साईला की सामना जाणार शिरगावला, सामना जाणार ईस्टला की सामना जाणार वेस्टला, हा देखील तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. परंतु खेळ दोन्ही टीमचा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धाबा पहिला सामना असं रंगतोय. कोणी खरं तर इथे मात्र या मॅचमध्ये आपण पाहतोय कोणाला असं वाटत देखील नसेल की हा सामना असा रंगेल. शेवटचा एक बॉल 4 धाबाची गरज आहे. 350 प्रेक्षक इथे मात्र जोडले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून भगवा चषकामध्ये, त्यांचे आपण करतोय वेलकम. आणि शेवटचा एक बॉल 4 धाब्यांची गरज. बडू तयार, समोर बॅटर तयार. बिग हिट, फटका खेचला ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक भूषण भोपी जज करतोय. हाताचा पिसारा त्याने फुलवलाय चेंडूला.